नमस्कार, वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्कमध्ये ब्रेकिंग आपले न्यूज स्वागत। आहे। गडचिरोलीमधून या ठिकाणी चकमकीमध्ये 7 माओवाद्यांचा खात्मा झाला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 24 तासांपासून सुरू असलेल्या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या 7 इतकी झाली आहे। दरम्यान 25 लाख रुपये बक्षीस ज्याच्यावर होतं तो जहाल माओवादी प्रभाकरचा सुद्धा या चकमकीत मृत्यू झाल्याची माहिती आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात जंगलात गेल्या 2 दिवसांपासून चकमक सुरू आहे। आज सकाळपर्यंत 3 माओवादी ठार झाले होते आणि शोध मोहिमेमध्ये आणखी 4 माओवाद्यांचे मृतदेह सापडले। ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या 7 इतकी झाली आहे। या चकमकीमध्ये 1 जवान शहीद झालाय आणि 1 जवान जखमी आहे। दरम्यान या चकमकीत माओवाद्याच्या गडचिरोली विभागीय समितीचा प्रमुख, माओवाद्यांच्या सब झोनल ब्युरोचा प्रमुख आणि कंपनी 10चा प्रभारी प्रभाकर सुद्धा ठार झाला आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? ही चकमक अनेक तासांपासून सुरू आहे, सध्याचे काय अपडेट्स मिळत आहेत? ही खूप मोठी चकमक आहे, कारण गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांना मोठ्या प्रमाणात हादरे बसत आहेत आणि आता जे माओवादी बाकीचे होते त्यांच्या विरोधात गडचिरोली पोलिसांनी एक मोठं ऑपरेशन लॉन्च केलं होतं। फोदेवाडा बिनागुंडा हा परिसर माओवाद्यांची राजधानी अबू जमाडचं प्रवेशद्वार आहे। या भागात माओवाद्यांचं लोकेशन असल्याची माहिती मिळाल्यानंतर 360 कमांडो पथकं 2 दिवसापासून या ठिकाणी ऑपरेशन राबवत होते। कालपासून या ठिकाणी जवान आणि माओवादी यांच्यात अनेक वेळा फायरिंग एन्काउंटर झालेला आहे आणि यामध्ये काल 1 माओवाद्याचा मृतदेह सापडला होता आणि 2 जवान जखमी झाले होते। दरम्यान आज सकाळी 1 जवान शहीद झालाय। जखमी जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेण्यात आलं होतं भामरागडला। सुरक्षित आहे तो आता। मात्र सर्चिंग ऑपरेशन सुरू असताना सकाळी 3 माओवाद्यांचे मृतदेह सापडले होते आणि त्याच्यानंतर आणखी दिवसभर गडचिरोली पोलिसांच्या जवानांनी त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन केलं। 4 माओवाद्यांचे मृतदेह सापडले। त्यात प्रभाकर हा मोठा बडा चेहरा आहे। तो माओवाद्यांच्या विभागीय समितीचा प्रमुख, कंपनी 10चा प्रमुख आहे आणि त्याच्यावर 2 राज्यांचं मिळून छत्तीसगड, महाराष्ट्र मिळून 50 लाखाचं बक्षीस आहे। बरोबर आहे आणि त्याला सुद्धा या ठिकाणी ठार करण्यात आलं आहे। महेश, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।